नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्याला शेतकरी बांधवांनी ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर घेतो त्यावेळेस त्याचे जे संघ घेतो, त्या संघ घेण्यामध्ये पण देखील आपल्याला खूप सारे कन्फ्युजन असतं, खूप साऱ्या अडचणी येतात. की आता आपला ट्रॅक्टर जो आहे तो समजा 3.5 फुटी आहे, 4 फूट आहे, 5 फूट आहे, मोठा ट्रॅक्टर आहे. त्यासाठी आपण काकराबाई किती घ्यावी किंवा कोणती घ्यावी, कशी घ्यावी, या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ असणार. मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे आपला, यामध्ये तुम्ही पाहू शकता आपला हा टार्गेट आहे, हा 3.6 फुटी ट्रॅक्टर आहे. तर आपण जी काकराबाई केलेली आहे ती 4 फूट आणि 20 इंचची आहे. तर मित्रांनो, पहिली गोष्ट, काकराबाई घेताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा ही जी फ्रेम असते, ही फ्रेम, या फ्रेमला खूप महत्त्व आहे मित्रांनो, कारण ती बेंड होणार नाही. त्याची जी गेज लेंथ आहे ती तितकी पाहिजे की ती बेंड होणार नाही मित्रांनो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, फन, हा जो फन आहे, आता तुम्ही पाहू शकता हा जो फन आहे, या फनाची जी रुंदी आहे, या रुंदीमध्ये देखील कमी जास्तपणा असतो. त्यामुळे मित्र, काकरापाई घेताना फक्त एखाद्या ठिकाणी आपल्याला कमी ह्याच्यात भेटते असं नाही, तर त्या ठिकाणी तिची क्वालिटी देखील बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही जी आपली काकरापाई आहे ही 5 फणी आहे. तुम्ही पाहू शकता ही 5 फणी आहे. ही आपण का घेतली? या स्वराज टार्गेटला 7 फणी काकरापाई देखील चालते किंवा कल्टिवेटर देखील चालतं 7 फणी, पण आपण 5 फणी घेतलं आहे. त्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपला पाऊस होतो, जून जुलै ऑगस्टमध्ये ज्यावेळेस आपण काकरापाई करतो ओल्यामध्ये, त्यावेळेस जर जास्त गवत असेल, तर जर ते 7 फणी जर काकरापाई असेल तर त्यामध्ये ते गुत्तच चालतं आणि आपल्याला बऱ्याचदा वर खाली करावं लागतं. त्यामुळं ही 5 फणी काकरापाई जी आहे ही आपली काकरापाईमध्ये गवत मधून पास होऊन जातं, ते कुठल्याही प्रकारे गुतत नाही. मित्रांनो, ज्यावेळेस आपण काकरापाई घ्याल त्यावेळेस या गोष्टींचा विचार नक्की करा, कारण मित्रांनो, ही क्वालिटीला देखील महत्त्व असतं. हे जे गेज लेंथ असतात किंवा हे जे मटेरियल वापरलेलं असतं, याला खूप महत्त्व आहे. ते फन जे आहेत मित्रांनो, फनाचे खूप प्रकार येतात मित्रांनो. हा जो आहे हा जाड फन आहे मित्रांनो. ही जी लेंथ तुम्ही पाहताय, ही खूप जास्त आहे मित्र. 8 इंचाचा जे 8 पॉईंटचा आहे, जे त्याची गेज लेंथ आहे मित्रांनो. आणि ह्या फणामध्ये 6 पॉईंटची पण गेज लेंथ येते मित्रांनो. त्यासोबतच ह्या फणाची जी उंची आहे ती देखील कमी जास्त येते. त्यामुळे ज्यावेळी आपण ह्या गोष्टी घ्याल किंवा काकरापाई घ्यायला जाल किंवा कुठलंही अवजार ज्यावेळेस घ्यायला जाल त्यावेळेस या गोष्टींचा विचार नक्की करा, कारण आपण शेतकरी बांधव आपले कष्टाने पैसे कमवतात, ते कुठल्याही प्रकारे वाया गेले नाही पाहिजे मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.